संचार, मराठवाडा, सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया यासारख्या प्रतिष्ठित माध्यमांमध्ये काम करताना पत्रकारितेला विकासाचा दृष्टिकोन देणारे, अनेक पिढ्यांच्या पत्रकारांना प्रेरणा देणारे ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांनी नुकताच नवोदित प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणी, अनुभव आणि आजच्या पत्रकारितेबाबतचे विचार जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद. नमस्कार. आज तुम्ही आता नवोदयमध्ये प्रवेश केलेला आहे. एकूणच पत्रकारितेमध्ये प्रदीर्घ असा तुमचा अनुभव राहिलेला आहे. पत्रकारितेमध्ये येण्याचा तुमचा काळ नेमका कसा होता आणि तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळालात? आता कसं आहे बघा, मी उमरगेला शिक्षक होतो आणि त्या ठिकाणी माझे 2 ज्येष्ठ सहकारी होते. संध्याकाळी आम्ही फिरायला जायचो. त्यावेळेला मी बोलत असे आणि रस्त्याने चाललेल्या हालचाली वगैरे बघून त्यांच्याशी सांगत असे. तर त्यांनी माझं निरीक्षण वृत्ती आणि सांगण्याची शैली बघून ते असं म्हणाले, तुम्ही पत्रकार का होत नाही? म्हणजे पत्रकार होण्याचं त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या कानावर शब्द पडला. परंतु प्रत्यक्षात पत्रकार मी नव्हतो. मग त्याच्यानंतर मी सोलापूरला आलो आणि मी शिकत असताना पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्रामध्ये मला करंदीकर प्राईज मिळालं. राधाकृष्णनच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. त्याच्यामुळे संचारमध्ये मग त्यांनी असं सांगितलं, रंगवैद्य संपादक होते, ते म्हणाले तुम्ही काहीतरी लिहा, तुमचं अर्थशास्त्रावर हे आहे. तर काही लेख त्यावेळेला लिहिलं आणि असं लिहायला माझी सुरुवात झाली आणि मग लिहिता झालो मी. माझाही कॉन्फिडन्स वाढला. पुढं काय झालं की मी पत्रकार तर होतोच, परंतु कार्यकर्ताही होतो. त्यामुळं खावडा हा पाकिस्तानच्या बॉर्डरवरचा जो भाग आहे, तिथं आंदोलन झालं की भुज पाकिस्तानला देऊ नये म्हणून. तर त्या आंदोलनात मी सहभागी झालो. भुज ते खावडापर्यंत चालत गेलो पहिल्या दिवशी आणि तिथं असा प्रश्न आला की कोणीतरी या ठिकाणी थांबून देशभरचे कार्यकर्ते ते त्यांचं आयोजन करणं, ते करणं, व्यवस्था करणं, असं कोणीतरी थांबायला पाहिजे. तिथे 2-3 थांबवलं, त्यात मलाही थांबवलं आणि मग त्या ठिकाणी आजूबाजूच्या खेडेगावात प्रचार करून गूळ आणि भाकरी त्यांनी द्यावी, अमुक असं त्यांच्या एका दिवसाची खाण्याची व्यवस्था करायची. मग सत्याग्रह व्हायचा आणि सत्याग्रह झाल्यानंतर त्यांना अटक व्हायची. आम्ही परत यायचो, कारण आम्ही काही त्याच्यात भाग घेत नसतो, बाजूला राहतो. पोलिसांनाही माहीत असायचं की आम्ही काही त्या मोर्चामध्ये नाही. तर तिथून शेवटच्या बॅचला कर्पूरी ठाकूर जे बिहारचे मुख्यमंत्री राहिले, नंतर त्यांचा सन्मानित देशस्तरावर झाला, असे ते होते की त्यांच्याबरोबर आम्ही भुज तुरुंगात होतो. तुरुंगात असून तिथून माहिती मी मराठवाडा दैनिकाला पाठवत असे. अनंत भालेराव त्याचे संपादक होते. तर माझं ते पाठवलेल्या बातम्या बघून ते असं म्हणाले की तुरुंगातून सुटल्यानंतर तू औरंगाबादलाच काय येत नाही? मग मी औरंगाबादला नाही, तिथं पूर्ण वेळ पत्रकार झालो. तर माझे पत्रकारितेची खरं सुरुवात बातमीदार म्हणून तिथून झाली. आता हे सगळं करत असताना पुढं असा प्रसंग आला की माझे मुलं मुली शिकू लागले, माझ्या अडचणी वाढल्या, मी त्यांना पगारवाढ म्हणाल. ते भालेराव काय म्हणाले की बाबा हे काही शक्य नाही आपल्या सध्याच्या परिस्थितीत, कारण तुम्हाला एकट्याला पगार वाढून चालणार नाही, सगळ्याला द्यावं लागेल आणि सगळ्याला द्यायचं म्हणजे ते आपल्या या वृत्तपत्राला तर शक्य नाही. तू आपल्याशी स्पर्धा नसणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये काम कर. तर मग मी सकाळ आणि टाइम्स वेळेला अर्धा वेळ काम करायला लागलो. असं पत्रकारितेत माझी सुरुवात झाली. मराठवाड्यामध्ये काम करत असताना मराठवाड्यातला एखादा असा खास प्रसंग जो आजही आठवतोय? असं म्हणजे वसमतचा उल्लेख करता येईल बाबा. वसमतमध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांनी पदवीधरांना, मुलांना, तरुणांना बोलवलं आणि गंमत असे झाले की सगळे तरुण तिथे गेले, परंतु ते अधिकारीच नव्हते. मग तिथं गडबड झाली, गोळीबार झाला
आणि काहींचा जीव गेला, दोघांचा काहीतरी जीव गेला. तर त्या घटनेचा मनावर परिणाम झाला आणि माझं मग त्याच्यावर मी लिहिलं आणि तिथून मग सुरुवात झाली बघा. सकाळमध्ये काम करत असताना कुठली नेमकी दिशा मिळाली? सकाळमध्ये काम करत असताना तुमची विकास पत्रकारिता म्हणून नाव समोर आलं आणि एक मराठवाड्यामध्ये एक वेगळं काम करणारा पत्रकार म्हणून एक ओळख होत असतानाच एक तुम्हाला अशी स्वतंत्र अशी कुठली एक वेगळी ओळख म्हणा किंवा वेगळी दिशा मिळाली? पहा, मराठवाडा मागास होता आणि इथल्या प्रश्नाकडं त्यावेळेला कोणाचं लक्ष नव्हतं. कारण मराठवाडा जो भाग आहे तो निजाम संस्थानातून आलेला होता. त्याच्यामुळं त्याच्यावर त्यावेळेला मीटर गेज होती, ब्रॉड गेज नव्हतं, काही सोयीसुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते. तर मग हे सगळे प्रश्न बघितल्यानंतर असं लक्षात आलं की या प्रश्नाला कुठेतरी आवाज दिला पाहिजे. मग तिथं काम करत असताना मी त्याच्यावर लिहिलेलो, शेतीवर लिहिलेलो, कृषीवर लिहायला लागलो, विकासावर लिहायला लागलो, दलितांच्या आकांक्षावर लिहिलं, तरुणांच्या बेकारीवर लिहायला लागलो आणि असं करत करत मी मग त्याच्यावर काय केलं, वार्तापत्रे लिहायला लागलो. आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जितके वर्तमानपत्र होते त्याच्यामध्ये कुठेही साप्ताहिक वार्तापत्र यायचे नाहीत. फक्त माझेच वार्तापत्र होते. हे वार्तापत्र माझं खास वैशिष्ट्य राहिलं. त्याच्यातून सगळे जनजीवनाचे प्रश्न, अडीअडचणीचे प्रश्न हे पुढे आले आणि त्याच्यातून माझं लक्ष आणि माझं नाव हे सकाळमध्ये खास करून नोंद झाली त्याची. विकास पत्रकारिता म्हणजे काय आणि त्यांच्या आजच्या काळातलं महत्व म्हणजे कसं सांगाल तुम्ही? आता विकास पत्रकारिता म्हणजे बघा, परिस्थिती बदलते राहते, जीवनही बदलत राहतो. या बदलामध्ये काही चांगल्या गोष्टी होतात, काही वाईट गोष्टी होतात. ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्या म्हणणं आणि या चांगल्यातल्या चांगुलपणा दाखवणं आणि जे चांगलं आहे त्याच्याकरता लोकांनी प्रवृत्त, समाजाने प्रवृत्त होऊन प्रयत्न करणं आणि त्याच्याकरता सरकारचं देखील एक धोरण ठरावं, याकडेही लक्ष देणं, असे जी पत्रकारिता आहे त्याला विकास पत्रकारिता आपण म्हणू शकतो. हे ढोबळ मानाने आपल्या काळातील जी मूल्य होती, जी जपली जायची, तुम्ही असाल, तुमचे सहकारी असतील, तुमचे वरिष्ठ असतील, आज ती मूल्य हरवत चालल्याची खंत सातत्याने व्यक्त करतायत. याच्याकडे कसं बघताय तुम्ही? बघा, त्या काळाच्या पत्रकारितेमध्ये तथ्य आणि सत्य याला फार महत्व होतं. विश्वासार्हता जपणे याला फार महत्व होतं. की कोणतीही गोष्ट आम्ही बातमी देताना बातमी कधीही खोटी होऊ नये याची दखल घेत, दोनदा तीनदा त्याची खात्री करून आम्ही ती बातमी द्यायचं. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, डिजिटल आहे आणि काय काय गोष्टी येतात त्यातल्या बऱ्याच वेळेला त्या खऱ्या आहेत का नाही. स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपण बातमी द्यावी अशी वृत्ती आहे, चढाओढ आहे. आणि त्या चढाओढीमध्ये, त्या स्पर्धेमध्ये काय झालं की तपासून बघणं, खात्री करणं हे मूल्य जवळपास विसरत जातं की काय, असं काही वेळेला नक्की शंका येते. तर आजही मला असं वाटतं की सत्य जपणं, विश्वासार्हता जपणं हे पत्रकारितेचं आणि वृत्तलेखनाचं, संपादकाचं सगळ्याचं लक्ष असावं असं म्हणतं. आजच्या काळामध्ये समाज जीवनामध्ये आपण बघतो, कोणी कशावर लिहितंय, कोणी कशावर लिहितंय, अनेक माध्यम आहेत. आणि आता तर काय आहे की हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल आहे म्हणजे कोणी पत्रकारिता करू शकतो, त्याच्यावर आपलं काहीतरी मांडू शकतो, मेसेज टाकू शकतो. ते समाज जीवनावर येतं. ते खरं आहे, खोटं आहे, कोणी बघतच नाही आता. म्हणून विश्वासार्हता जपणं हे मूल्य जे आहे ते आजच्या घडीला फार गरजेचं आहे असं मला वाटतं. काही जण अशी मांडणी करतात की प्रारंभी दिसायला ते सत्य असं वाटतं, पण त्याच्या मागे त्यांचा काहीतरी हेतू असतो. तर हेतू सुद्धा प्रामाणिक आहे की नाही हे सुद्धा बघणं हे फार गरजेचं आहे. काही वेळेला ते बघितलं जात नाही. समोर जे मांडलं त्याच्यावर विश्वास ठेवला जातो आणि विश्वास ठेवला तर नंतर कळतं की ते बाबा ते खरं नाहीये. म्हणून विश्वासार्हता जपणं, सत्याच्या पाठीराखा राहणं, जे तथ्य आहे ते सांगणं, जे तत्व आहे ते सांगणं, जे मूल्य आहे त्याचा आग्रह धरणं
आणि धोरणात, वागण्यात, समाजात सगळीकडे ते येईल असं पाहणं याची फार गरज आहे असं मला वाटतं. खरं जर बघायला गेलं तर एक आणीबाणीचा काळ सगळा हो, जवळून बघितलेला आहे. अलीकडे तसं खरं बघायला गेलं तर एक मोठा काहीतरी प्रसंग आपल्या समोर येतोय आणि त्याची रिपोर्टिंग करायची. तर एकूणच अशी बातमीदारी करीत असताना सहजपणे माहिती उपलब्ध होती. पण त्या काळामध्ये ती माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी किंवा आपले सोर्स डेव्हलप करण्यासाठी वगैरे अ, कसे प्रयत्न करावे लागत होते आणि त्या त्या काळातली बातमीदारी कशी होती? बघा आणीबाणीच्या काळात तर फार अवघड होतं. मी मराठवाडा दैनिकात त्यावेळेला होतो आणि मराठवाडा दैनिकात असताना आमचे संपादक आनंद भालेराव यांना तुरुंगवास झाला होता. आणि साहजिक आहे पोलिसांचं लक्ष मराठवाडा दैनिकानं त्याच्यामध्ये काम करणाऱ्यामध्ये आमच्याकडेही असायचं. कधी असं वाटायचं की आपल्याला अटक होईल. एक दिवशी त्यावेळेचे एक कलेक्टर होते. बातमीच्या निमित्ताने मी त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणाले, "आनंद भालेराव होता तुमच्या तुरुंगात आहेत. मग तुमचा नंबर आहे का?" मी म्हणलं, "माहीत नाही." पण अनंत भालेराव काही चोरी करून गेले नाहीत. काही वेगळं काहीतरी वाईट काम करून गेले नाहीयेत. ते तथ्याकरता, विकासाकरता, चांगल्या गोष्टी करता त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबत त्यांनी काम केलं. शंकरराव चव्हाण देखील त्यावेळेला त्यांच्यासोबत होते. तिथं ते नांदेडला महापौर होते, ते त्यांच्या काळात होते. हे असे सहकारी आहेत. गोविंदभाई श्रॉफ आहेत, आशाचे ते आहेत. तर त्यांना तर झाल्यानंतर काही आमचा प्रश्न नाही आहे. झालं तर झालं, नाही तर नाही. आपण काही वाईट काम करून तर जात नाही ना. असं त्या आणीबाणीच्या काळात कलेक्टरला सांगितलं, तर ते हसले, गप्प बसले. अर्थात कलेक्टरच्या शिफारसीवरून अटक होत असेल नसेल तर आम्हाला माहिती नाही. पण मला काही अटक झाली नाही. पण त्या काळात मी एक गोष्ट केली. ते सांगावं असं मला वाटतं, की पत्रकारांच्यावर दबाव येऊ नये, अशी माझी भूमिका राहिली. मी नेहमी संघटनात्मक काम करण्यामध्ये थोडं मला आवड आहे आणि मी लोकांना जमवू शकतो असं मला वाटतं. तर मी काय केलं, जालन्याला पत्रकारांचं एक अधिवेशन घेतलं आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि मला नाव आठवत नाही, आपल्या इथं जे होते ते त्यांचे पीए होते. रायभान जाधव. रायभान जाधव. अरे हो, वा वा, आभारी हो, तुमचा. हो, हो. वयामानाने काही कळायला गडबड होती. हां. तर रायबान जाधवचा माझा परिचय होता. मी रायबान जाधवला म्हणालो किंवा शंकररावपर्यंत पोहोचव. आणीबाणीच्या विरुद्धात आम्ही काही बोलणार नाही, पण पत्रकारांना काहीतरी स्वातंत्र्य हवं, त्यांच्या मनातल्या भीती जावं असं मला वाटतं. म्हणून मी जालन्याला मेळावा घेतो. तर तुम्ही बघा, अधिकृत परवानगी नाही देऊ नका, पण अनधिकृत संरक्षण द्या. ते म्हणाले, मी सांगतो शंकररावला. शंकरराव चव्हाणचं, चव्हाण कुटुंबियांच्या माझ्या मनामध्ये फार श्रद्धा आहे. तुम्हाला सांगतो, पत्रकार असताना आम्हाला वाहनाची फार गरज असते. शहर वाढतं, सगळीकडे भटकावं लागतं. सायकलीवरून किती फिरणार हा प्रश्न होता. तर आंबेकर नावाचे एक आमदार होते बिलोलीचे. तर ते नांदेड जिल्ह्यात आहे. त्यांचा परिचय होता. तर ते माझ्याकडे आले. सहज म्हणाले, की "तुम्ही कसं आला?" मी म्हणलं, "पायी चालत आलो. काही काळाला सायकलवरून येतो." "अरे," म्हणाले, "तुम्ही पत्रकार आहे आणि तुम्हाला वाहन आहे." मी म्हणलं, वाहनची नोंदणी केली. त्याचं डिपॉझिट भरलं. त्या काळामध्ये नोंदणी करून, डिपॉझिट भरून 2-2, 3-3 वर्षाला देखील स्कूटर मिळत नसे. ते म्हणाले, "मुख्यमंत्र्याला मी सांगतो, ते आपलेच आहेत." मग शंकररावला त्याने सांगितलं आणि शंकररावने त्यांचे काहीतरी कोटा होता. त्या अधिकारात त्यांनी मला ते पत्रकार म्हणून काम करता यावं म्हणून त्यांनी मदत केली. आता अशोकरावचं सुद्धा सांगतो. जे सत्य आहे ते सांगितलंच पाहिजे. विलासराव देशमुखांचे माझे फार चांगले संबंध होते. आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाण हे सांस्कृतिक मंत्री. तर ते दोघे मराठवाड्याचे. मराठवाड्यातलं माझं काय काम आहे, कसं विधायक आहे, कसं विकासात्मक आहे, कसं जनजीवनाला आधार देणार आहे, कसं कृषी क्षेत्राला त्या काळात पीक, पाणी, दुष्काळ याच्यावर कुठं बातम्या येत नव्हत्या वर्तमानपत्रामध्ये, ते आणणारा पहिला माणूस मी राज्य स्तरावरचा असं समजा ना घटकाभर. हां, हां, हां.
बियाणं सुद्धा हे होतं. म्हणजे मी आता पालोदकर दादा होते, तो माहिती आहेत का, ते आमदार होते, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर मी जात असताना शेतातून जाताना बाजरीचं भरघोस पीक दिसलं. ते म्हणाले, बघा नागनाथ म्हणाले, कसं पीक आलं, कसं हे आहे, कणीस आहे. मग ते जाऊन त्यांनी कणीस काढला असा वरची पानं, तर मध्ये बीच नाही. पानं काढले, बीच नाही. मग ते म्हणाले, असं कसं झालं? म्हणाले, बियाणंच नाही आणि फुगीर तर दिसतंय. मी चौकशी केली तर कोणीतरी म्हणाले त्याला संन्यास काहीतरी म्हणतात, त्या रोगाला काहीतरी असंच काहीतरी नाव. मग मी हेडिंग दिलं त्याला, संन्यासाचा नंगा नाच. ती बातमी फार गाजली. आणि मग बियाणाकडे लक्ष दिलं पाहिजे, शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे, असं सगळ्याच्या लक्षात आलं. जालन्याला जे बियाणं केंद्र आहे त्याचंही मी त्यावेळेला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आणि ते याच्यात केलं. अशा रीतीनं सुद्धा त्या गोष्टी झाल्या. तर तुमचा मूळ प्रश्न काय होता? हा बदल जो आहे याचा हा. आणि आणीबाणीचा. आणीबाणीचा. तर त्या रायबान जाधवमुळं, शंकररावचं त्यामुळे त्यांनी हे केलं. हा, अशोकराव आणि विलासराव तुम्ही उल्लेख केला, त्या दोघांचं मी मनपूर्वक आभार याच्याकरता होतो की ते दोघे मराठवाड्यात असल्यामुळे मराठवाड्यातल्या माझ्या कामाची त्यांना माहिती होती. विधायक कामाची, चांगल्या कामाची, माझ्या चारित्र्याची, माझ्या विकासाच्या दृष्टीची, इथलेच ते त्यांना सगळंच माहिती होतं. त्याच्यामुळे त्या दोघांनी महाराष्ट्र सरकारकडून पद्मश्री करता माझं नामांकन केलं होतं. मी त्याबद्दल त्यांचा अतिशय कृतज्ञ आहे. मिळो न मिळो तो पुढचा भाग झाला. प्रस्ताव केला होता. पण सरकारनं नामांकन करणं, व्यक्तीनं नव्हे. आजकाल व्यक्ती सुद्धा कोणाचं नाव सुचवू शकतं, पण महाराष्ट्र सरकारनं पद्मश्री करता नामांकन केलं, पुढे मिळालं नाही, तो भाग वेगळा. पण हे सुद्धा मोठी गोष्ट आहे. मोठीच गोष्ट आहे. आज तर असं आहे की दारात जाऊ बसतात की तुम्ही आमचा प्रस्ताव हे करा. आता मराठवाड्यातले अनेक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, आता ते नाव सांगणं संयुक्तिक वाटणार नाही, पण त्याच्यातले किस्से अनेक असे ऐकलेले, जवळून बघितलेले आहेत. काही काही ठिकाणी म्हणजे आमच्या मार्फत हे केलेलं की मला ते पाहिजे तर मी कुणाला भेटलं पाहिजे. बरोबर. अरे बाबा, तुझं काम पाहिजे ना त्या क्षेत्रासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पण स्वतःहून केलं होतं, मिळालं नाही तो पुढे, पण मानांकन तर मिळालं. म्हणजे एवढं तरी माझ्या कार्याची नोंद ते दोघेही मराठवाड्यात असल्यामुळे, त्यांना माहिती असल्यामुळं त्याने घेतली होती. सर, मराठवाड्यामध्ये आपण बघायला गेलं तर अनेक प्रश्न जे तुम्ही इतक्या वर्षापासून त्या संदर्भात सातत्याने लिखाण केलेलं आहे, आम्ही लिहितोय. आता 24 तास वृत्तवाहिन्या बातम्या दाखवतायत, सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे. यावर सातत्याने आमच्यासारखे अनेक पत्रकार त्या विषयावर मांडत असतात. पण असे कुठले प्रश्न आहेत की मराठवाड्यातले ते आजही दुर्लक्षित आहेत? बघा, आजही दुर्लक्षित आहेत. म्हणजे असं की मराठवाड्यातल्या काही नेतृत्व बाजूला केलं तर त्यांना काही फार महत्त्व दिलं जातं असं वाटत नाही. मराठवाड्यातल्या चांगलं काम करणाऱ्या अनेक क्षेत्रातले लोक आहेत, त्यांची दखल घेतली जातेच असं नाही. तर याकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबा, जे चांगला माणूस चांगलं काम कुठंही करतो त्याला टिपलं पाहिजे, समाजाने टिपलं पाहिजे आणि सरकारनं देखील टिपलं पाहिजे, त्याला पुढं आणलं पाहिजे. होतच नाही असं नाही, होतं. आजही एखादी गोष्ट अशी आहे की पत्रकारिता करत असताना की ही आपल्या हातून सुटली, ही करायची राहिलेली आहे? तर बघा, उदाहरण देतो. मी पत्रकार जसं होतो तसा कार्यकर्ता होतो. आमच्या काळामध्ये मुळात कार्यकर्तेच पत्रकार व्हायचे, कारण ते काय कार्य करायचे ते लिहून पाठवायचं, तर कुठे ना कुठे येतं ते, किंवा त्यांचे मित्र लिहून पाठवायचे, येत असेल. आता आनंद भालेराव संपादक होते, पण ते स्वातंत्र्य सैनिक होते, कार्यकर्तेच होते, नेते होते. म्हणजे त्या पिढीचे लोक आधी कार्यकर्ते होते, मग पत्रकार झाले. आता पत्रकार असणारे कार्यकर्ते असू शकतात किंवा नसतातही. तर तुमचा प्रश्न असा होता की काय काय म्हणाल तुम्ही? राहून गेलेली कुठली गोष्ट जी आहे की जी राहून गेली? आता जसं बघा, मी पत्रकार असताना कार्यकर्ते होतो, तर कसं तुम्हाला सांगतो की मी जॉर्ज फर्नांडिस हे त्या काळामध्ये मुंबई बंदच्या संदर्भात फार गाजले, त्यामुळे त्यांची छाप माझ्यावर राहिली.
मग त्यांच्या सांगण्यावरून मी इथल्या एसटी चालक वाहक संघटनेच्या विभागीय स्तरावरचा पदाधिकारी झालो. त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की तिथं काम करणारे जे एसटी स्टँडवरचे जे हमाल आहेत ते असुरक्षित श्रमिक आहेत, त्यांची कोणी काही दखल घेत नाही. मग त्यांची दखल घ्यावी असं म्हणून मी त्यांची राज्य स्तरावरची संघटना बांधली. असं असुरक्षित कामगारांची राज्य स्तरावरची संघटना बांधणारा कदाचित एक मी बाबा आढावचं सोडून, बाबा आढावने तिथल्या पुण्यातल्या हमालांचं वगैरे मोंड्यावरचं त्यांनी केलेलं आहे. पण मराठवाड्यातला माणूस घेतलं तर राज्य स्तरावरची संघटना असं असुरक्षित श्रमिकांची, कामगारांची, माणसांची, त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. हमाल काय एका विशिष्ट जातीचे नव्हते, हिंदू होते, मुसलमान होते, मराठा होते, बहुसंख्य मराठाही होते, दुसरे याचे होते, सगळेजण होते, सगळ्यांचे संघटनेमधले. असंच तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. त्यावेळेला औरंगाबाद शहर वाढत होतं आणि एक सामुदायिक प्रश्न होता की याला कुठला तरी बी दर्जा द्यावा, म्हणजे बी दर्जा द्यावा म्हणजे महागाई वाढेल असं काहीतरी. हा कॉमन प्रश्न मी घेतला आणि हे कॉमन प्रश्न घेऊन शिक्षक, टेलिफोन ऑफिसमधले लोक, तार ऑफिसमधले लोक, दुकानातले मुनीम, असं सर्व क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांची एक, सगळे पक्ष, कुठलाही पक्ष नाही, त्यात इंटक आला, त्यात कम्युनिस्टांची संघटना आली, असं सगळ्यांच्या संघटनांचं एक मध्यवर्ती संघटना स्थापन केली, त्याचा अध्यक्ष झालो आणि तो प्रश्न सोडवण्याकरता चालना दिली. असं जे आहे की पत्रकार राहिलं तर केवळ पत्रकार म्हणून त्यांनी कार्य करू नये असं मला वाटतं. त्यांनी पत्रकाराचा उद्देश समाज जीवनामध्ये चांगला बदल घडवून आणणं हे जसं आहे, विधायक कार्याला प्रोत्साहन देणं जसं आहे, वाईट गोष्टीला समाजाच्या सरकारच्या नजरेसमोर आणावं असं जसं आहे, तसं निव्वळ एवढं देऊन त्यांनी थांबू नये. त्याकरता त्याच्यामध्ये स्वतःही झोकून द्यावं आणि आपल्याला जे काही जेवढं करता येईल तेवढं करावं अशी माझी भूमिका राहिली. पूर्वीचे म्हणजे वर्तमानपत्र आणि आजची डिजिटल पत्रकारिता यामधला झालेला कुठला फरक असा मोठा तुम्हाला जाणवतोय? आता बघा, पूर्वीच्या वर्तमानपत्रामध्ये विश्वासार्हता होती, आजच्या डिजिटल मध्ये आहे की नाही, काही वेळेला आहे काही वेळेला नाही अशी परिस्थिती आहे, एवढं तर नक्की पक्क. कुठलाही प्रवास करताना कुटुंबाची साथ सगळ्यात जास्त महत्वाची असते, हो. ते यश मिळवत असताना वगैरे. तर एकूणच तुमच्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये कुटुंबाचा जो पूर्ण पाठिंबा होता तो कसा होता? बघा, मी सकाळी 9-10 बाहेर जायचो आणि रात्री घरी यायला मला 12 वाजायचे, कारण मी पत्रकार होतो, कार्यकर्ता होतो. माझ्या पत्नीने खूप साथ दिली. आमचा 68 वर्षाचा संसार आहे. त्या काळामध्ये माझं लग्न जेव्हा झालं 21-22व्या वर्षी, माझी पत्नी 8वी पास होती. तिने SNDT याच्यामधून BA पर्यंत शिक्षण केलं. मराठवाडा विद्यापीठातून ती MA झाली आणि ग्रंथपाल म्हणून त्याने शारदा मंदिर, सरस्वती भवन संस्थेच्या शारदा मंदिर कन्या शाळेत त्यांनी काम केलं. म्हणजे त्या काळात वॉशिंग मशीन नव्हतं, त्या काळात मिक्सर नव्हतं, म्हणजे घरचं झाडलोट करायचं, भांडी धुवायचे, कपडे धुवायचे, मुलांना, मला एक मुलगी 3 मुलं, त्या चौघांचं सगळं शाळेचं दखल घ्यायचं, त्यांना वाढवायचं. मी तर बाहेरचा कार्यकर्ता होतो, संसाराकडे किती लक्ष होतं हा प्रश्नच होता. हे सगळं संपून शारदा मंदिरानं ग्रंथपाल म्हणून नोकरी केली. असं दाम्पत्य जीवन राहिलं, त्यामुळे मी एवढं करू शकलो. त्यामुळे कुटुंबाची साथ म्हणता माझ्या पत्नीचा मी खास उल्लेख करतो. दुसरे उल्लेख कसं, माझी कन्या ही अंबाजोगाईला शिकत होती मेडिकलला, आणि त्याच वेळेला माझे जावई प्रकाश कांकरिया हे तिथे शिकत होते. त्या दोघांचं प्रेम जमलं. त्यावेळेला त्याचे वडील हे चॅरिटी कमिशनर दर्जाच्या पोझिशनला बहुतेक असतील, साईबाबा मंदिरचे ते प्रमुख होते. तर त्या डॉक्टर प्रकाशनी त्यांना पत्र पाठवलं, असं आमचं प्रेम आहे, तुमची संमती असेल तर आम्ही लग्न करू. माझ्या मुलीने पत्र पाठवलं. मी इथले डॉक्टर पुरुषोत्तम दरक
हा. हे माझे अतिशय जिवलग मित्र. माझ्या कुटुंबातल्या सगळ्या कार्यक्रमात त्यांची मदत व्हायची. तर त्यांना घेऊन त्यांच्याकडे गेलो शिर्डीला. त्यांना जाऊन भेटलो, त्यांना हे दाखवलं पत्र. त्यांनी त्यांच्या मुलाचं डॉक्टर प्रकाशचं पत्र दाखवलं. दोघांचा सेम मजकूर. ते म्हणाले सेम मजकूर. मी म्हणलं तुम्ही मोठ्या घरचे, फिरोदी या मोठे उद्योगपती आहेत माहितीये का? यांची पत्नी आणि त्यांची पत्नी हे दोघ जण बहिणी, म्हणजे तेवढं मोठं त्यांचं घराणं. आणि मी गरीब, हे असं खाण्यापिण्याचे हाल. सोलापूरला असताना 10 बाय 12च्या खोलीत राहणारा, औरंगाबादला तर सन्मित्र कॉलनीमध्ये मी राहतो. त्यावेळेला जनता बाजारचे प्रमुख बांधा सरावर आणि सतीश चव्हाणचे वरील बांधा चव्हाण हे माझे प्रिय मित्र. आम्ही 3 जण एकत्र दिसायचो. तर माझी अशी गरिबी. तर मी म्हणलो बाबा तुमचं तसं माझं असं कसं होईल? ते हसले. ते म्हणाले तुम्ही हिंदू, मी जैन. तुम्ही गरीब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी श्रीमंत. ते म्हणाले तुम्ही चारित्र्याने देखील चांगले आहे, तुमच्याबद्दल मी माहिती काढली, तुमचं समाजात चांगलं मत आहे. तर ते श्रीमंती केवळ पैशावरून राहत नाही, श्रीमंती मनाची राहते, वागणुकीची राहते, चारित्र्य राहते. तुम्ही चिंता करू नका. मग ते म्हणाले तुम्ही काय करू शकता? मी म्हणलं बा माझ्या पत्नीनं दर पगारातून एक एक गुंज त्यावेळेला गुंज शब्द वापरायचा बरं का, असं 3 तोळे आजच्या भाषेत 30 ग्रॅम जमवलेले आहेत मुलीकरता म्हणून. एकच मुलगी आहे, ते त्यांना ती देऊ इच्छिते ते. आणि मी 7,500च्या पलीकडे देऊ शकत नाही. ते म्हणाले चांगलं आहे, तुम्ही ते सोनं नाही दिलं तरी चालेल. तुमचे 7,500, माझे 7,500, 15,000 मध्ये शिर्डीच्या देखरेखीखाली आपण तिथे लग्न करू. लग्न झालं. इतकं कन्हैयालालजी काकरिया मोठ्या मनाचे, म्हणजे जात बघितल्याने बघितल्या, त्याचा परिणाम माझ्या जीवनावर झाला. पहा, माझ्या जीवनामध्ये माझे लहानपणीच माझे आई वडील गेले. त्यामुळं तेलुगू पद्मशाली समाजाचे व्यंकटेश कंदी म्हणून होते माझे क्लासमेट, आणि नागप्पा लिंगशिटी नावाचे लिंगायत समाजाचे होते. 2 जण ते माझे क्लासमेट होते. त्या 2 घरातल्या लोकांनी मला स्वीकारलं होतं. म्हणजे मला जीव घालायचे करू. माझे तर आई वडील नव्हते, सगळं सांभाळलं. तर त्यांच्या मदतीनं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आल्या आणि आमच्या संसाराला सगळा हातभार लागला. आता आमच्या सुधाबद्दल सांगायचं तर बघा, तिच्या 2 गोष्टी मी सांगू इच्छितो कुटुंबाबद्दल विचारल्यामुळं. तिनं शास्त्रीय नृत्य सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत सलग केलं आणि जागतिक स्तरावर त्याची नोंद घेतली गेली. बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनाचे हिंदुस्थानातली ती पहिली आणि गेल्या 40 वर्षापासून तिचं सामाजिक या क्षेत्रातलं कार्य आहे. अशी कन्या आहे, किती अभिमान आहे. आता देखील हे सगळं तिच्या आग्रहामुळे, नाही तर मी म्हणतो कशा करता या वयामध्ये, पण तिचा आग्रह आहे चांगल्या गोष्टी समाजासमोर येण्याकरता तुम्ही हे करा म्हणून हे आहे. चिरंजीव देखील मोठे. आणि माझा हेमंत मुलगा तो एंडोक्रायनॉलिस्ट आहे, मराठवाड्यातला आणि आजूबाजूच्या खानदेश जिल्ह्यातला तो पहिला एंडोक्रायनॉलॉजिस्ट. त्याचे नाव लौकिक मोठे जागतिक स्तरावर. त्याची पत्नी जी आहे प्रीती, ती ही ओबेसिटी, चाइल्ड ओबेसिटी करता देश स्तरावर जागतिक स्तरावर तिचं नाव आहे. आता माझा दुसरा मुलगा आहे, माझा मोठा मुलगा इंजिनियर आहे, त्याचा मुलगा स्वागत तो मोठ्या स्तरावरचा मोठा अधिकारी आहे. आता त्याचं फार लांब सांगत नाही. म्हणजे माझे सगळे मुलं चांगली निघाली, चारित्र्याने, व्यसन नाही, कामाच्या याच्यात नाही. आणि आम्हाला आमचे सून, मोठ्याची सून सुनीता, ते मेडिकल कॉलेजला लेक्चर आहे. प्रीती ती देखील डॉक्टर आहे मुलांची. माझी धाकटी सून ती JNC मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर आहे. माझ्या सगळ्या सुना, सगळ्या मुलं, माझे नात सुना, नात जावई, माझे व्याही सगळे चांगले आहेत. आणि मी जैन धर्माला माझी मुलगी दिल्यामुळं दोघांचं प्रेम जन्मलं, तर मी जात पाहिलं नाही. म्हणजे आता कसं आहे, माझा मोठा नातू जो आहे ते मी भावसार, ते नामदेव शिंपी, लग्नाला मी होकार दिला. माझी एक नात ही
नांदेडला दिले. ते काय भावसार नाही आहेत. ते नातेचा नवरा शुभम तो ऑर्थोपेडिकचा आहे. त्याची आई गायनिक आहे. त्याचे वडील देखील मोठे डॉक्टर आहेत. तर असा जात धर्म मी पाहिला नाही मग आता. कारण आता माझ्या जीवनामध्ये जो भाग आहे, मी सगळ्याला घेतले. माझे सगळे व्याही जे आहेत, सगळे जे सुना आहेत, सगळे नात जाऊ आहेत, नात सुना आहेत, सगळे आपापल्यापर्यंत आम्हा दोघाला देखील सन्मान देतात. माझ्या घरामध्ये देखील आमचा शब्द फुलासारखा झेलला जातो. कौटुंबिक तुम्ही जे म्हणाल ना, कौटुंबिक सुख हे असं आहे बघा. आता नव्वदीमध्ये असताना आणि मागे वळून बघताना कुठल्या गोष्टीचा सर्वाधिक अभिमान वाटतो तुम्हाला? अभिमान याच्याकरता वाटतो की संसारामध्ये माझ्या पत्नीनं मला जी साथ दिली त्याचा अभिमान वाटतो. आणि माझ्या मित्रमंडळीमध्ये आता पद्मशाली समाजाचे एक व्यंकटेश कंदी म्हणून होते. माझ्या लहानपणीच माझे आई वडील गेले म्हणाल ना, तर त्याने त्या ड्रायव्हिंग लेसन माझ्या वडिलांचा फोटो काढला. आम्ही 10वीला एकत्र होतो. त्या काळात त्याचं चित्रकला ते आजही मी जपून ठेवलं. माझे वडील कसे दिसत ते बघून करून रोज सकाळी मी नमस्कार करतो. त्यांचं मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि दुसरे हंबिरे व्यंकटेश हंबिरे होते, शेषराव कटारे उस्मानाबादचे. ते संघर्ष आम्ही साप्ताहिक काढला. बापूसाहेब काळदा त्यांच्या इलेक्शनमध्ये मदत करण्याकरता म्हणून. तर त्यांनी त्यावेळेला साथ दिली. त्यांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि शंकरराव चव्हाणबद्दल सांगितलं, अशोकराव विलासराव देशमुख त्यांच्याबद्दल मी हे करतो. माझे जे व्याही होते कन्हैयालालजी, त्यांनी जे केलं त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे दुसरे मित्र दरक हे माझ्या प्रत्येक कौटुंबिक जीवनामध्ये आधारभूत राहिले. आमच्या सुधाच्या लग्नापासूनचे, त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. असं जीवनामध्ये जे जे मला मित्र भेटले ते चांगल्या चारित्र्याचे, एकमेकाला समजावून घेणारे, एकमेकाला मदत करू इच्छिणारे आणि आजपर्यंत नाते जपणारे भेटले. तर हे देखील एक भाग्य आहे असं मी समजतो. हे साधं भाग्य नाही आहे. आजचे मित्र कसे आहेत मी त्याचं वर्णन करू इच्छित नाही, पण मित्र म्हणजे जणू काय कुटुंबाचा एक हिस्सा असं होऊन राहणं आणि नातं जपणं. आणि आपल्या सुखदुःखाच्या काळामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार येते, सुखदुःख येतंय, आजारपण येतंय, मन निराश होतं. त्या काळामध्ये आधार देणं, जपणं ही मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी फार भाग्यवान आहे. आपल्या मते पत्रकारितेचे कुठले मूल्य जे आहेत जे जपले गेले पाहिजेत नवपत्रकारांकडून? पहिली गोष्ट विश्वासार्हता, दुसरी गोष्ट चारित्र्य, तिसरी गोष्ट पत्रकारिता करायचे ते समाजाच्या भल्याकरता, देशाच्या भल्याकरता. त्याच्या मागे काहीतरी हेतू असावा, काहीतरी कारण असावं. केवळ आपलं नावलौकिक होईल हे बघू नये. नावलौकिक झालं तर ठीक आहे, नाही झालं तर ठीक आहे, त्याचा भाग वेगळा. असं अनेक जण करतात, करत नाहीत असं नाही, पण काय करावं तर हे करावं असं वाटतं मला. नवीन पत्रकारांना कुठला आणि कसा सल्ला द्याल आणि नव्या पिढीने तुम्हाला कुठल्या यानं लक्षात ठेवायला हवं? नव्या पिढीनं लक्षात ठेवायचं एक चांगला माणूस म्हणून. दुसरं असं लक्षात ठेवा, पत्रकार असलं तर देखील चांगला आहे, व्यसन नाही, चारित्र्य सांभाळणारे पत्रकार असूनही चांगलं आहे. पत्रकार असूनही कार्यकर्ता आहे. पत्रकार तर अजूनही जे जे शंका घेऊन समोर येतात त्यांना चांगला सल्ला देणार आहे, त्यांच्या संसाराला हातभार लावणार आहे. याच्याकरता लक्षात ठेवा. समाजात तर सगळेच आहेत ना. मी काय असं नेता नाही. आता तुम्हाला सांगतो, रफिक झकेरिया होते, ते आमदार, मंत्री होते. एक दिवशी त्यांनी मला, तिडके महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते, मंत्री होते, त्यांच्याकडे नेलं आणि त्यांनी सांगितलं की हे चांगले कार्यकर्ते आहेत, यांचं नाव लौकिक आहे. ते इथलेच होते ना, त्यामुळे यांना आपण हे करू, इंटकच्या काही ते पदाधिकारी करू. मी नकार दिला. मी कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही, त्याच्यामुळं मी काय हे नाही. दुसरं असं की मराठवाडा
प्रदेशातून पदवीधर मतदारसंघातून एक माणूस विधान परिषदेवर जातो, आहे की नाही? तसं एक माणूस विद्यापीठावर जातो. तर त्याच मतदारसंघातून मी विद्यापीठावर गेलो, सिनेटचा मेंबर झालो, पुढे कार्यकारिणी मॅनेजिंग कमिटीचा सदस्य झालो. म्हणजे मी एवढं मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी मला सपोर्ट केला, त्याच्यात दिसतं की नाही, पदवीधरांनी. म्हणजे काही दुसरं कोणी नाही, जे समंजस होते, शिकलेले होते, त्या लोकांनी मला मतं दिले आणि सिनेटवर पाठवलं. मी त्याच मतदारसंघातून इच्छा असती तर परिषदेवर, विधान परिषदेवर जाऊ शकलो असतो, पण गेलो नाही, माझी इच्छा नव्हती. वसंतदादा होते, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ व्यक्त करतो. इथं कृष्णकुमार सरोदे म्हणून होते, स्वातंत्र्य सैनिक होते, मला चांगलं चाहायचे. ते दिवशी त्यांच्याकडे घेऊन गेले आणि वसंतदादाला सांगितलं की यांना काहीतरी द्यावं पद. ते म्हणाले विधान परिषदेवर घेऊ, यांचं नाव ऐकून आहे मी म्हणलं मला सत्तेत यायची इच्छा नाही, मी नकार दिला. ते वसंतदादाबद्दल देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो. गोविंदभाई श्रॉफ यांच्या जनता विकास परिषदेत, त्याच्यावर मी त्यांच्या सोबत राहायचो. म्हणजे बघा, विकासासाठी झगडणारा, विकासासाठी आंदोलनात भाग घेणारा, विकास पत्रकारिता स्वतः करणारा आणि विद्यापीठामध्ये विकास पत्रकारिता पदव्युत्तर विद्यार्थ्याला शिकवणारा, असं एक वेगळं पण मी आहे. आमचे सुधाकर पवार होते मराठवाडा विद्यापीठामध्ये वृत्तविभाग प्रमुख. ते असं म्हणाले की तुम्ही एक मॉडेल तयार केले, अविकसित भागात पत्रकारिता कसं करावी त्याचं तुमचं एक मॉडेल आहे म्हणाले. देशामध्ये जिथे जिथे असा प्रदेश असेल तिथे कसं पत्रकारिता करावं, असं त्यांनी कौतुकाने माझं गुणवर्णन केलं. मी तिला पात्र आहे का नाही तो पुढचा भाग, पण त्यांना कौतुक करण्याजोगं माझ्यात काहीतरी दिसलं, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. नव्वदीच्या निमित्ताने आपण आमच्या पुढे पिढीसमोर हे जे काय मांडणी केली, जे काय मोलाचं मार्गदर्शन सातत्याने करत आलात, हे नक्कीच आमच्यासाठी दिशादर्शक असं ठरणार आहे. अनुभवाची ही शिदोरी आमच्यासाठी ठरणार आहे. आणि एकूणच आमच्यासोबत सत्ताकारण परिवारासोबत आपण हे एकूणच सगळे अनुभव वगैरे मांडलेत. यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो. मोगलजी, तुम्ही माझ्या जीवनामध्ये याच्यानंतरच्या काळात नेहमीच आठवणीत राहाल. तुम्हाला आठवतं का, ज्या ज्या वेळेला तुम्ही मला भेटलात मी तुमची दखल घेतली, तुम्हाला नमस्कार केला. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान, पण माझी प्रवृत्ती आहे. काय प्रवृत्ती आहे? जसं संघटनात्मक कार्य करण्याची प्रवृत्ती आहे, जसं कार्यकर्ते प्रवृत्ती आहे, तसं माणूस जपण्याची माझी मी प्रवृत्ती ठेवली. मी रस्त्यावर जाताना माझे ओळखीचे आहेत की नाही बघत नाही, कोणी दिसलं तर राम राम म्हणतो. मी स्वतःहून म्हणतो, तो लहान आहे का मोठा आहे बघत नाही. नातं जपणं हे असं असतं. एकमेकाबद्दल प्रेमभाव बाळगणं, एकमेकाबद्दल मनामध्ये आदर बाळगणं, सगळ्याला आपल्या व्यापक कुटुंबाचंच मानणं, हे मी जपत आलो. म्हणून तुम्हालाही राम राम. आणि तुम्ही एवढं कष्ट घेऊन हे सगळं केलं त्याच्याबद्दल वयाचा मान राखून नव्या पिढीपर्यंत तुम्हाला देखील आशीर्वाद. धन्यवाद.